गुन्हा कधीही लपून राहत नाही। कितीही प्रयत्न केला तरीही कायद्यापासून गुन्हेगार वाचू शकणार नाही। कितीही चॅप्टर असला तरीही गुन्हेगारांच्या हाती पडतील बेड्या। फक्त तुम्ही राहा सावध। प्रत्येक क्षणी क्राइम टाइम गुन्ह्यांचा पर्दाफाश। जीव वाचवणारा डॉक्टर अशी डॉक्टरांची व्याख्या आहे, पण या डॉक्टरी पेशाला काळीमा फासणारी घटना घडली आहे सोलापुरात। इथे एक डॉक्टर खून करतो आणि इतर डॉक्टर त्याला पुरावे नष्ट करायला मदत करतात। ही लाजीरवाणी बाब आहे। नेमकी काय घडली आहे घटना पाहूयात। सोलापुरातलं डॉक्टर एस प्रभाकर यांचं हे गंगामाई हॉस्पिटल सध्या हे सुसज्ज रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात सापडलं। इथं झालाय डॉक्टर रश्मी यांचा खून। इथं विश्वासघात झालाय डॉक्टरी पेशाचा। इथं प्रयत्न झालाय सत्य लपवण्याचा। याच गंगामाई हॉस्पिटलमध्ये घडलंय हाय प्रोफाईल हत्या प्रकार। डॉक्टर रश्मी प्रसन्न अग्रहार यांचा खून झाला आणि काही पांढरपेशी हात खुनामध्ये बरबटलेले आढळून आले। डॉक्टर रश्मी यांचा खून झाला, त्यांच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावण्यात आली। कुणी केला डॉक्टर रश्मी यांचा खून पचवण्याचा कुणी प्रयत्न केला, कुणी केला डॉक्टर रश्मीचा घात। हे प्रकरण समजण्यासाठी आम्ही नाट्य रूपांतर करतोय। त्यात पोलिसांकडून मिळालेली माहिती, सूत्रांची माहिती आणि खून प्रकरणातल्या शक्यता या आधारावर आम्ही हे नाट्य रूपांतर करतोय। यात सगळ्याच घटना सत्य आहेत असा दावा आमचा नाही। आम्ही हे प्रकरण कसं घडलं हेच दाखवण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळे हे नाट्य रूपांतर म्हणूनच पाहावं। हॅलो डॉक्टर कुलकर्णी, हां मी बोलतो आहे। हो ॲक्च्युली आता घरामध्ये ना जरा स्वयंपाकघरात काम करताना हिला चक्कर आली आणि पडली। आय गेस माइल्ड अटॅक वगैरे आला आहे बहुतेक। मी चेक केलं। नाही तुम्ही याची काही गरज नाही आहे। तुम्ही आहात ना तिकडेच? हां बी देअर। मी तिला घेऊन येतो तिकडे। ठीक आहे, ओके बाय। येतो एक 15-20 मिनिटात पोहोचेन मी तिकडे। ओके हां बाय। मे कम इन सर? यस सर, डॉक्टर प्रसन्न यांचा कॉल आला होता। हो मला माहित आहे। काहीतरी सिरियस मॅटर वाटतंय, कारण फोनवर ते मला म्हणत होते की त्यांच्या मिसेसला माइल्ड अटॅक आलाय म्हणून। ठीक आहे, पेशंट आलाय? नाही अजून नाही आले। आलं की ओटी मध्ये घ्या। गायकवाड सगळी ओटीची तयारी करा। चला मी आलोच। आलं की मला इन्फॉर्म करा, मी येतो लगेच। हां चला। ओके सर, थँक्यू येस सर। ओके वेल। डॉक्टर रश्मी अग्रहार यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला। त्यांना उपचारासाठी ताबडतोब गंगामाई हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। डॉक्टर प्रसन्न अग्रहार यांना आणि नातेवाईकांना या घटनेनं मोठा धक्का बसला। डॉक्टर रश्मी अचानक निघून गेल्या। सगळं काही शांत झालं। पण काही दिवसांनंतर पोलिसांकडे एक निनावी पत्र आलं आणि या पत्रानं डॉक्टर रश्मी अग्रहार खून प्रकरणात खळबळ उडवून दिली। या खून प्रकरणात मध्यवर्ती होतं ते गंगामाई हॉस्पिटल। इथूनच या प्रकरणाला सुरुवात झाली होती। नर्स जरा बाहेर थांबा। काय झालं होतं? चक्कर येऊन पडले होते स्वयंपाकघरामध्ये। हां काम करत असेल, पटकन पडल्याचा आवाज आला। मला ही हार्ट अटॅकची केस वाटत नाही आहे। नीट सांगा काय झालंय? काय झालं ते नीट सांगा, मी तुम्हाला मदत करीन। आपण केबिनमध्ये बसूया। ठीक आहे। डॉक्टर गायकवाड? येस। डॉक्टर कुलकर्णी? येस। या तुम्ही पण या। प्रेमाच्या त्रिकोणाचा बळी ठरल्या त्या डॉक्टर रश्मी, पण गुन्हा कधीही लपून राहत नाही। कितीही प्रयत्न केला तरीही हेच खरं। पोलिसांनी याचा तपास लावलाच आणि समोर आलेलं सत्य भयानक होतं। हे सत्य आम्ही आपल्याला सांगणारच आहोत, पण त्यापूर्वी पाहूया
कोलकात्याच्या शिक्षिका आणि फोटोग्राफर कोलकात्याच्या मेघ राय चौधरी यांना फोटोग्राफीचा छंद आहे. फोटोग्राफीसाठी त्यांची सतत भटकंती असायची. अगदी असाच काही छंद होता तो डॉक्टर प्रसन्न अग्रहार यांचाही. बेस्ट मगासपेक्षा हा जास्त चांगला. राजस्थानमध्ये एका फोटोग्राफी प्रदर्शनात मेघ रॉय यांची प्रसन्न यांच्याशी ओळख झाली. दोघे फोटोग्राफी निमित्त एकमेकांना भेटू लागले. दोघांमध्ये मैत्री वाढली. ऑसम आलाय, सही आहे. बरोबर टायमिंगला फोटो काढलाय आणि मग मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. खूप सही फोटो काढले एकदम, आणि एवढे छान फोटो काढले. आणि हाच तो प्रेमाचा त्रिकोण डॉक्टर रश्मी, डॉक्टर प्रसन्न आणि मेघ रॉय यांच्यासाठी घातक ठरला. डॉक्टर प्रसन्न सारखा कॅमेराशी खेळायचा. फोटो काढण्यासाठी त्याची भटकंती सुरू असायची. अरे चहा घे ना, आधी तुला जायचं नाहीये का हॉस्पिटलला? हे बघ, एक मिनिट अशीच थांब. तुझं आपलं काही पण रे, नको ना थांब प्लीज. थांब थांब झाला. ह्याची फार गरज होती आता. पटकन घे. हे फोटोग्राफीच करायची आहे का? हॉस्पिटल नाहीये का? हो, पेशंट सगळे चाललोय. वाट बघतायत हो, तुझे. चाललोय. ठीक आहे तर येस, थँक्यू. पटकन ते ठेव आणि लवकर तयारी कर. फोटो ब्लर आला. अरे अजून पण कॅमेरा घेऊनच बसलायस? हॉस्पिटलला जायचं नाहीये का? मला जायचंय, मला तरी सोड लवकर. पटकन आवर नाही, पटकन आवर ना. आवरतो. हो, फोटो तर बघू दे, किती छान आल्यात बघ ना. अरे बाबा, उशीर किती होतोय, पेशंट वाट बघतायत आपले. तो कॅमेरा ना तर डोक्यातच मारणार आहे मी तुझ्या. बस झाला तर कॅमेरा. चल लवकर, उशीर होतोय रे. हे बघ, तुझा वॉच मी इकडे ठेवलाय. चल ना रे पटकन. हा. तो फोन घे आधी, फोन घे. हा अरे तो फोन घे. हा, घेतो. हॅलो कोण आहे रे ही मेघा? गेले 3 दिवस झाले सारखं फोन करते, मी उचलला की अँसरच करत नाही कॉल. पेशंट आहे माझी, एक इमर्जन्सी असेल म्हणून कॉल करत असेल ती. एवढं मोठं हॉस्पिटल आहे, रिसेप्शन आहे, सगळं आहे, तिथे फोन नाही करतायत पेशंटला तुझ्या? अशी कशी पेशंट? आणि कंटिन्यू फोन करते, मी उचलते तर माझ्याशी पण बोलावं ना. ती ओळखत असेल मला, मीही डॉक्टरच आहे. हो, ऐकून तर घे. म्हणजे तुला काय म्हणायचंय? तू संशय घेतेस का माझ्यावरती? संशय नाही, संशयासारखी गोष्ट आहे. हॉस्पिटल आहे, 4 डॉक्टर हाताखाली, मला सगळ्या गोष्टींसाठी वेळ आहे का? आणि तुला काय म्हणायचंय? म्हणजे मला अशा फालतू गोष्टी करायला वेळ आहे का? तुझ्या समोर मी फोन लावतो, दे ना इकडे. तुझ्या समोर फोन करतो मी. हे बघ, मी तेच बोलतेय. एवढं मोठं आपलं हॉस्पिटल आहे, रिसेप्शन आहे, तिकडे अपॉइंटमेंट घेऊ शकते ती. सारखं का फोन करते? तुझ्या समोर फोन लावतो. खरं सांग की कोण आहे? माझी पेशंटच आहे, मी तुझ्या समोर कॉल लावतो ना तिला. तू काही कर, मला काही त्याच्याशी ऐक तर. हे बघ ना, तुझ्या समोर फोन लावतोय. हॅलो, तुला किती वेळा सांगितलंय मी घरी असताना फोन नको करत जाऊ. कळत नाही का तुला? डोंट यू अंडरस्टँड? मी करतो ना कॉल तुला. हा, डोंट कॉल मी अगेन. अंडरस्टूड? आय विल कॉल यू बॅक. डॉक्टर प्रसन्न, डॉक्टर रश्मी आणि मेघ रॉय या त्रिकुटात नेमकं काय झालं? त्या निनावी पत्रानं कोणतं सत्य बाहेर आलं? पोलिसांच्या तपासात कोणत्या धक्कादायक गोष्टी बाहेर आल्या हे आपण पाहणार आहोत. पण आता वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेच जाऊ नका. पाहत राहा क्राईम टाइम, गुन्ह्यांचा पर्दाफाश.
पोलिसांकडे आलेल्या निनावी पत्रानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. डॉक्टर रश्मी अग्रवाल बरोबर नेमकं काय झालं? डॉक्टर रश्मी यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाला की त्यांचा कुणी घात केला? फोटोग्राफर मेघ रॉय चौधरी यांची यात भूमिका काय? डॉक्टरांनी नेमकं काय लपवण्याचा प्रयत्न केला? पाहूयात. रश्मी माहेरी गेल्यावर मेघ रॉय सोलापुरातल्या प्रसन्न यांच्या घरातच वास्तव्याला असायच्या. ब्लॉक नंबर काय आहे? हां, कितवा मजला आहे? ओके, आणि रूम नंबर? आल्या. हो येतेच. हो येते. हाय. काय म्हणतेस? बरी आहे. भालो घर हा? बहुत खूबसूरत. हे तुला आतमध्ये पण दाखवतो. आतमध्ये बस. मस्त आहे रूम. थँक्यू व्हेरी मच. आवडलं घर. आणि रश्मी कुठे? ती गेली आहे गावाला. आता फक्त तू आणि मी. इथे फक्त आपल्या दोघांचा विषय, बाकी कोणाचा नाही. तुझा आणि माझा. आपल्यामध्ये तिसरं कोणीच नाही. आणि माझा विषय. पण असं किती दिवस लपून लपून भेटायचं? मला काही व्हॅल्यू आहे की नाही? तुझ्या आयुष्यात माझं स्थान काय आहे? आहे ना. हे बघ, तू आता काय तो निर्णय सांग मला. एक तर तिच्या बरोबर तरी राहा, नाही तर माझ्या बरोबर तरी. तू काळजी करू नकोस. मी नक्की यातनं काहीतरी मार्ग काढतो. तू निश्चिंत राहा. नक्की? नक्की. तुझी शपथ. मेघ रॉय आणि डॉक्टर प्रसन्न यांच्यात भेटीगाठी वाढत गेल्या. त्यांच्यातलं नातं या वादाचं मुख्य कारण होतं आणि डॉक्टर रश्मी यांना याचा विरोधही होता. किती कॉल केले मी. हां, पण मी आय गोइंग टू मीट अगेन. केव्हाची फोन करतेय तुला आणि तू इकडे फोनवरती बिझी आहेस? आय विल कॉल यू बॅक. ओके, तुला नंतर कॉल करतो मी. हे बघ, काय हे झालं? बघ, किती वेळा फोन केलेत मी तुला, किती वेळा केलेत, आणि तू कंटिन्यू तुझा फोन बिझी. कोणाशी बोलतोयस तू? पेशंटचा कॉल होता माझ्या. बघू बघू मला पेशंट. कोण पेशंट आहे तुझा? मेघा, पेशंटशी एवढे गप्पा मारतात? कोण पेशंट रे? कोण आहे ही? पेशंट आहे माझी. तुझा काय प्रॉब्लेम आहे? हा, तुझा माझा प्रॉब्लेम problem? काय? तू माझा सारखा problem संशय काय? घेतेस काय अरे माझ्यावरती? तिला माझ्याशी बोलायला नको आणि तुझ्याशी 4-4 तास बोलायला पाहिजे? हे बघ, तुझा अति होतंय आता. तुझा अति होतंय. माझा अति होतोय. 20 मिस कॉल आलेत. 20. हे बघ, हे बघ, तुला कळत नाही? नाही कळले मला 20 आलेले. मिस कॉल आहेत. नाही कळले मला आलेले. नेहमी नेहमी तुझा बघतोय मी. मला सांग, ही मेघा एक्सक्यूज मी, कोण आहे? तुमचा काय? हा, नाही, तुमच्या घरात भांडणं होत नाहीयेत का कधी? तुमच्या घरी भांडणं होत नाहीयेत का कधी? हे आमच्यातलं आपण नंतर. प्लीज तुम्ही निघा. प्लीज तुम्ही निघा. असं बोलू नकोस. आपण नंतर बोलू. नंतर येतो. मला कोण आहे ही मेघा? मला प्लीज स्पष्ट सांग, हे कोण आहे ही मेघा? मेघा, मेघा, खूप मेघा. झालं आता. तुझं चालू आहे काय? मला जेवताना मेघा, बाहेर गेलो तरी मी सगळीकडे मेघा मेघा मेघा. तिथेही सगळीकडे मेघा. त्याचं काय? माझ्याशी ती बोलले, त्या तुझ्याशीच काय एवढी बोलते? काय चाललंय? मेघा मेघा मेघा. पेशंट आहे, तुला सांगितलेलं कळत नाहीये का? माझं डोकं खराब केलंयस तू आता. समजलं? मी डोकं खराब केलंय? तुला नुसतं ना संशयाने घेरलंय तुला. समजलं मला का? तुझ्यासोबत नाही राहायचंय. बस जा, त्या मेघा सोबतच राहा. इनफ इज इनफ. मेघा 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 मेघा. 9 जुलै 2015ला राहत्या घरी रश्मीचा खून करण्यात आला.
डॉक्टर प्रसन्न यांनी पत्नीला हृदयविकाराचा झटका आल्याचं सांगून त्यांच्याच रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टर प्रसन्न, ही केस मला हार्ट अटॅकची वाटत नाही आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की जे काय झालंय ना ते खरं खरं आम्हाला तुम्ही सांगा. काळजी करू नका, माझी सगळी टीम तुम्हाला मदत करेल, पण जे काय आहे ते खरं खरं सांगा. टेन्शन घेऊ नका, शेवटी आपण सगळे एकाच प्रोफेशनमधले आहोत. जे काय ते मन मोकळेपणाने सांगा. आमच्यात नेहमी वाद व्हायचे आणि वाद भरपूर विकोपाला गेले होते. पेशंट तुला सांगितलेलं कळत नाहीये का? समजलं का? आणि त्या गोष्टींमुळे मला तिला संपवावं लागलं. माझी एक विनंती आहे तुम्हा सगळ्यांना की तुम्ही प्लीज मला ह्याच्यामध्ये सहकार्य करा. तुमची जी काही रिक्वायरमेंट असेल ना ती मी फुलफिल करीन, बट प्लीज कोऑपरेट मी. इट्स अ हंबल रिक्वेस्ट टू यू. ठीक आहे, आम्ही तुम्हाला मदत करू, पण केस फार क्रिटिकल आहे. कारण मुळात कसं आहे की तुमची मिसेस ही स्वतः एक डॉक्टर आहे. त्याच्यामुळे मृत्यूचं कारण हे देखील योग्यच करावं लागेल. म्हणजे मेडिसिन घेऊन त्यांचा मृत्यू झाला असं दाखवून चालणार नाही. आपल्याला हार्ट अटॅकच दाखवायचा आहे. तर कुलकर्णी, येस सर. तुम्ही संपूर्ण रिपोर्ट करा. ओके. डेथ सर्टिफिकेट तुम्हीच करा आणि त्याच्यावर तुमचीच सही करा. फाईन. आणि बाकी काही बारीक सारीक गोष्टी असतील ते गायकवाड तुम्ही मॅनेज करा. हो सर. येस सर. काळजी करू नका, सगळं काय ते आपण ओके करूया. डॉक्टर रश्मी अग्रहारचा खून होण्याच्या काळात मेघ रॉय चौधरी सोलापुरात मुक्कामी असल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे रश्मी अग्रहार खून खटल्यात मेघ रॉयचा थेट संबंध असल्याचं कळत आहे. पोलिसांनी डॉक्टर प्रसन्नला 8 एप्रिलला चौकशीसाठी पाचारण केलं होतं, पण प्रसन्नानं चौकशीला सामोरी न जाता थेट न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली. सत्र न्यायालयानं जामीन नाकारल्यावर त्यानं उच्च न्यायालयात धाव घेतली. तेव्हापासून डॉक्टर प्रसन्न फरार आहे. तर गंगामाई हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर एस प्रभाकर, डॉक्टर भाऊसाहेब गायकवाड आणि डॉक्टर अमित कुलकर्णी यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. त्यातील तिघांना सोलापूर सत्र न्यायालयानं अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केलाय. पण यातून हेच सिद्ध होतंय की या साऱ्यांनी मिळून खून पचवण्याचा प्रयत्न केलाय. मात्र गुन्हा कधीही लपून राहत नाही. सागर सुरोसे, IBN लोकमत, सोलापूर. क्राईम टाईम या लोकप्रिय कार्यक्रमातून आम्ही गुन्ह्यांचं किंवा गुन्हेगारांचं उदात्तीकरण करत नाहीये. गुन्हेगारांचे ते चेहरे आम्ही तुमच्या समोर आणतोय आणि आपल्याला अशा गुन्ह्यांपासून सावध करण्याचा प्रयत्न करतोय. कारण आपण जिथं असतो तिथं आजूबाजूलाच गुन्हा वावरत असतो. ऐन मोका साधून गुन्हा घडत असतो. म्हणून काही आढळलं संशयास्पद, पोलिसांना कळवा बिनदिक्कत. आजच्या भागात इथेच थांबतोय. सावध राहा प्रत्येक क्षणी. पाहत राहा क्राईम टाईम, गुन्ह्यांचा पर्दाफाश.